ठीक आहे. आता आपल्याला आज एक्सप्लोर नंबर 10 बघायचा आहे. ठीक आहे. एक्सप्लोर नंबर 10 मध्ये मग आपण काय स्टडी करणार आहे, तर आपण डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स कसे इम्प्लिमेंट करायचे ते आपल्याला स्टडी करायचे. बरोबर आहे. 3 प्रकारचे कन्स्ट्रक्टर्स असतात आपल्याला माहिती आहे. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, देन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर अँड कॉपी कन्स्ट्रक्टर. त्यातला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ज्यावेळी तुम्ही क्लासमध्ये कोणताही कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड करत नाही त्यावेळी कंपायलर तुमच्यासाठी एक कन्स्ट्रक्टर इम्प्लिमेंट करतं किंवा इन्सर्ट करतं तुमच्या कोडमध्ये. बरोबर. त्याला म्हटलं तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. बरोबर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कोणताही पॅरामीटर पास केला जात नाही. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजेच कोणते कन्स्ट्रक्टर, तर त्यांना पॅरामीटर्स पास केले जातात. अशा कन्स्ट्रक्टरला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हटले जातात. आणि तिसरं टाइपचे कन्स्ट्रक्टर असतात ते तुमचे कॉपी कन्स्ट्रक्टर्स असतात. कॉपी कन्स्ट्रक्टरचा जॉब काय असतो, टू इनिशियलाइज डेटा मेंबर्स ऑफ वन ऑब्जेक्ट युजिंग डेटा मेंबर्स ऑफ अदर ऑब्जेक्ट. म्हणजेच दुसरा कुठला तरी ऑब्जेक्ट यूज करून आपल्याला आपला ऑब्जेक्ट इनिशियलाइज करायचा. म्हणजेच कॉपी कन्स्ट्रक्टरला जो पॅरामीटर ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करणार आहे तो क्लासचा ऑब्जेक्ट असेल. तो क्लासचा ऑब्जेक्ट असेल आणि तो ऑब्जेक्ट यूज करून आपण काय करणार आहे, न्यू ऑब्जेक्ट जो आपण क्रिएट करणार आहे तो इनिशियलाइज करणार आहे. म्हणजेच न्यू ऑब्जेक्ट विल बी कॉपी ऑफ अदर ऑब्जेक्ट विच इज पास्ड ॲज अ आर्ग्युमेंट टू कॉपी कन्स्ट्रक्टर. बरोबर. मग बघा, कन्स्ट्रक्टर कसे इम्प्लिमेंट करायचे, कन्स्ट्रक्टर काय असतात हे तुम्हाला माहिती आहे. कन्स्ट्रक्टर्स आर नथिंग बट द स्पेशल मेथड्स म्हणू शकता की ज्यांचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं. नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं. आणि कन्स्ट्रक्टरचं काम काय, कन्स्ट्रक्टरचं जॉब काय असतो, तर टू इनिशियलाइज ऑर टू प्रोव्हाइड इनिशियल व्हॅल्यूज टू द डेटा मेंबर्स. बरोबर. म्हणजेच डेटा मेंबर त्यांना एक इनिशियलायझेशन व्हॅल्यूज प्रोव्हाइड करणं हे तुमच्या कन्स्ट्रक्टरचं काम असतं. हे तुम्हाला माहिती आहे. मग 3 प्रकारचे कन्स्ट्रक्टर बघितले आपण. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, ज्यावेळी क्लासमध्ये तुम्ही एकही कन्स्ट्रक्टर, त्यावेळी तुमच्यासाठी कंपायलर एक कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड करतो त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हटलं जातं. त्यानंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर्स असतात आणि तिसरा कॉपी कन्स्ट्रक्टर्स असतात. आपण कसे इम्प्लिमेंट करायचे किंवा कसे इम्प्लिमेंट केलं जातं कोडमध्ये ते बघायचं आहे. मग क्लास EXP10, क्लासला नाव दिलेलं आहे EXP10. बरोबर. त्याच्यामध्ये इंटिजर लेंथ आणि इंटिजर ब्रेड्थ असे 2 इन्स्टन्स मेंबर्स घेतलेले आहेत. इन्स्टन्स डेटा मेंबर्स म्हणू शकता त्यांना. बरोबर. इन्स्टन्स व्हेरिएबल्स पण म्हणू शकता. आपण डिफाईन केलेले आहेत लेंथ आणि ब्रेड्थ. बरोबर. हे लेंथ आणि ब्रेड्थ कशासाठी आपण डिफाईन केलेले आहेत, तर दीज आर द मेजर्स ऑफ युअर रेक्टँगल. बरोबर. आपल्याला रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे आणि रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. बरोबर. लेंथ इंटू विड्थ म्हणू शकता किंवा ब्रेड्थ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करत असतो. मग मी एक कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे पहिला. बरोबर. बघा, कन्स्ट्रक्टरचं नाव सेम ॲज अ क्लास नेम आहे आपला क्लास नेम. बरोबर. कन्स्ट्रक्टरला कोणताही रिटर्न टाईप नसतो, नॉट इवन वॉइड. बरोबर. त्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं. बरोबर. आणि बघा, क्लासच्या नावाप्रमाणेच मी कन्स्ट्रक्टरचं नाव लिहिलेलं आहे. त्याला कोणताही रिटर्न टाईप दिलेलं नाही. बरोबर. आणि ह्याचं काम काय असतं कन्स्ट्रक्टरचं, टू प्रोव्हाइड द इनिशियल व्हॅल्यूज टू द डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास. मग आपल्या क्लासमध्ये 2 डेटा मेंबर्स आहेत, लेंथ आणि ब्रेड्थ. मग त्यांना इनिशियल व्हॅल्यूज असाइन केली. बघा, लेंथ इज इक्वल टू 10, ब्रेड्थ इक्वल्स टू 10. आणि एक मेसेज प्रिंट केलाय जेणेकरून मला समजेल हा कन्स्ट्रक्टर इन्व्होक झालेला आहे. बरोबर. मग सिस्टम डॉट आउट डॉट println इनसाइड नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. आता हा जो कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे त्याला कोणताही पॅरामीटर मी पास केला नाही किंवा आर्ग्युमेंट पास केलेलं नाहीये, पॅरामीटर पास केलं नाही, त्यामुळे त्याला पॅरामीटरलेस कन्स्ट्रक्टर म्हटले मी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे मी, त्याचं नाव ही सेम ॲज अ क्लास नेम आहे. तोही काहीच रिटर्न करत नाही, नॉट इवन वॉइड. बरोबर. आणि 2 पॅरामीटर्स पास केले आहेत, इंटिजर लेंथ आणि इंटिजर ब्रेड्थ. त्याच्यानंतर हे लेंथ आणि ब्रेड्थ मी कुठून पास करणार आहे, ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे मेन मेथडमध्ये त्यावेळी हे लेंथ आणि ब्रेड्थ ॲज अ पॅरामीटर म्हणून पास करणार आहे. बरोबर. मग माझ्या क्लासचे जे डेटा मेंबर्स आहेत, बरोबर, क्लासचे जे डेटा मेंबर्स आहेत त्यांची नावही लेंथ आणि ब्रेड्थच आहेत. आणि मी जे पॅरामीटर म्हणून पास केलेले आहेत त्यांची नावं पण लेंथ आणि ब्रेड्थच आहेत. मग त्या केसमध्ये हे माझे जे इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत ते डिस्टिंग्विश करण्यासाठी, करंट ऑब्जेक्टचे इन्स्टन्स व्हेरिएबल्स डिस्टिंग्विश करण्यासाठी दिस कीवर्ड वापरलाय. दिस डॉट लेंथ इज इक्वल टू लेंथ म्हटलेलं आहे. दिस डॉट ब्रेड्थ इज इक्वल टू ब्रेड्थ. म्हणजेच हा लेंथ आणि हा ब्रेड्थ आपण जो पॅरामीटर पास केलेला आहे, लेंथ आणि ब्रेड्थ, त्यांच्यापासून डिस्टिंग्विश करण्यासाठी मी दिस कीवर्ड वापरलेला आहे. दिस काय रिप्रेझेंट करतो, तर करंट ऑब्जेक्ट. म्हणजे जो ऑब्जेक्ट क्रिएट केला जाणार आहे, जो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जाणार आहे त्याचा रेफरन्स दिस मध्ये असणार आहे, त्याचा रेफरन्स दिस असणार आहे. आणि त्या जो नवीन ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार आहे त्याचे लेंथ आणि ब्रेड्थ मला सेट करायचे
हे लेंथ आणि ब्रेड ॲज अ पॅरामीटर पास केलेले आहेत त्यांच्या व्हॅल्यूजना, बरोबर. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इनसाइड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर एक स्टेटमेंट टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला समजेल की हा कन्स्ट्रक्टर इन्व्होक झालेला आहे, बरोबर. मग ह्याला कोणता कन्स्ट्रक्टर म्हटलं होतं, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर तुम्हाला धिस कीवर्डचा यूज पण मी दाखवला की ज्या केसमध्ये इन्स्टन्स व्हेरिएबलची नावं आणि कन्स्ट्रक्टरला पास केलेल्या पॅरामीटरची नावं सेम असतील तर इन्स्टन्स मेंबर्सना पास केलेल्या पॅरामीटर्स पेक्षा डिस्टिंग्विश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, धिस कीवर्ड वापरावा लागतो. धिस डॉट लेंथ म्हणजेच दिस इज नथिंग बट द इन्स्टन्स व्हेरिएबल्स ऑफ क्लास. धिस डॉट ब्रेड इज नथिंग बट द इन्स्टन्स व्हेरिएबल ब्रेड ऑफ अ क्लास, बरोबर, इज इक्वल टू लेंथ आणि ब्रेड. हे लेंथ आणि ब्रेड कोणते आहेत तर पॅरामीटर जे आपण पास केलेले आहेत कन्स्ट्रक्टरला ते आहेत, बरोबर. आणि नेक्स्ट पुन्हा मी एक कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, हा बघा कॉपी कन्स्ट्रक्टर आहे. कॉपी कन्स्ट्रक्टरला मी मगाशी सांगितलं तुम्हाला आपण जो पॅरामीटर पास करतो तो असतो ऑब्जेक्ट, क्लासचा ऑब्जेक्ट पॅरामीटर म्हणून पास करावा लागतो. मग बघा EXP10 OBJ म्हटलेला आहे, क्लासचा ऑब्जेक्ट मी पास केलेला आहे कॉपी कन्स्ट्रक्टरला. कॉपी कन्स्ट्रक्टरचं नाव पण सेम ॲज अ क्लास नेम असतं, तोही कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही, नॉट इव्हन वॉइड, बरोबर. मग पुन्हा दिस डॉट लेंथ म्हटलेलं आहे मी इथं. दिस डॉट लेंथ नाही म्हटलं, नुसतं लेंथ म्हटलं तरी चालेल. दिस डॉट ब्रेड नाही म्हटलं तरी चालेल, नुसतं ब्रेड म्हटलं तरी चालेल. मग दिस डॉट लेंथ म्हणजे जो नवीन ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार आहे कॉपी कन्स्ट्रक्टर यूज करून, जो की कॉपी असणार आहे हा जो ऑब्जेक्ट आपण पास करतोय ना, हा जो ऑब्जेक्ट आपण पास केलेला आहे कॉपी कन्स्ट्रक्टरला त्याची कॉपी हा आपला नवीन ऑब्जेक्ट असणार आहे. म्हणजेच हा जो पास केलेला ऑब्जेक्ट आहे त्याच्या डेटा मेंबरच्या ज्या व्हॅल्यूज असतील त्याच नवीन ऑब्जेक्टच्या डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज असतील. म्हणजेच नवीन ऑब्जेक्टच्या लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यू ह्या पास केलेल्या ऑब्जेक्टच्या लेंथ आणि ब्रेड तेवढ्याच असतील, बरोबर आहे. मग बघा दिस डॉट लेंथ इज इक्वल टू ओबीजे डॉट लेंथ आणि दिस डॉट ब्रेड इक्वल टू ओबीजे डॉट ब्रेड, बरोबर. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन इनसाइड कॉपी कन्स्ट्रक्टर एक स्टेटमेंट मी टाकलेलं आहे. म्हणजेच वी आर क्रिएटिंग कॉपी ऑफ अनदर ऑब्जेक्ट, बरोबर. हे कॉपी कन्स्ट्रक्टरचं काम आहे की कॉपी क्रिएट करायची आपल्याला. जो ऑब्जेक्ट ॲज अ पॅरामीटर म्हणून कॉपी कन्स्ट्रक्टरला पास करतोय त्याची कॉपी आपल्याला दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, ओके. मग बघा कॉपी करणार आहे म्हणजेच काय करणार आहे तर बाबा जे काही डेटा मेंबरच्या व्हॅल्यूज असतील त्या सेम असतील, ओके. मग बघा वाईड एरिया नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे. एरिया नावाचं फंक्शन कशासाठी लिहिलेलं आहे आपण तर एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेड, बरोबर. त्याच्यानंतर मेन मेथड लिहिलेलं आहे बघा पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर, ओके. EXP10 हा आपला क्लास आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करतोय ओबीजे इक्वल्स टू न्यू EXP10. आता इथं कोणताही पॅरामीटर मी पास केलं नाही कन्स्ट्रक्टरला, त्यामुळे हा पॅरामीटरलेस जो कन्स्ट्रक्टर आपण लिहिला होता तो इन्व्होक करणार आहे. म्हणजे कोणता कन्स्ट्रक्टर इन्व्होक करणार आहे, हा कन्स्ट्रक्टर इन्व्होक करणार आहे. त्याच्यामध्ये लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यू 10 ला सेट केल्या जातील. त्याच्यानंतर मी दुसरा ओबीजे डॉट एरिया एरिया फंक्शन कॉल केलं मी हा ऑब्जेक्ट यूज करून. म्हणजेच 10 × 10 100 हा एरिया तुमचा रेक्टँगलचा प्रिंट होणार आहे. त्याच्यानंतर EXP10 OBJ1 इक्वल्स टू न्यू EXP10 10, 100 दोन पॅरामीटर्स मी पास केले 10 आणि 100. मग हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तुमचा आहे जो दुसरा तो कॉल होणार आहे. लेंथमध्ये 10 व्हॅल्यू येणार आहे आणि ब्रेडमध्ये 100 व्हॅल्यू येणार आहे आणि त्या केसमध्ये रेक्टँगलचं लेंथ असणार आहे 10 आणि ब्रेड असणार आहे 100 आणि जो एरिया कॅल्क्युलेट होणार आहे तो 1000 असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर OBJ1 डॉट एरिया काय मेथड कॉल केल्यामुळं 1000 एरिया प्रिंट होणार आहे. त्याच्यानंतर EXP10 OBJ2 इक्वल्स टू न्यू EXP10 आणि OBJ1. आता हा OBJ2 आहे तो मात्र कॉपी ॲज अ कॉपी क्रिएट केला जाईल OBJ1 ची. का तर आपण OBJ1 ॲज अ पॅरामीटर टू कन्स्ट्रक्टर पास केलाय, त्यामुळं तो कोणता कन्स्ट्रक्टर इन्व्होक करणार आहे तर कॉपी कन्स्ट्रक्टर इन्व्होक करणार आहे, ज्याच्यामध्ये जो आपला OBJ2 आहे त्याची लेंथ आणि ब्रेड हे OBJ1 जो पास केलेला आहे ॲज अ पॅरामीटर म्हणून कन्स्ट्रक्टरला त्याच्या लेंथ आणि ब्रेड तेवढी सेट केली जाईल. म्हणजेच लेंथची व्हॅल्यू 10 असेल आणि ब्रेडची व्हॅल्यू 100 असेल आणि त्याच्यामुळं OBJ2 डॉट एरिया आपण कॉल केलं तर आपल्याला एरिया मिळणार आहे 1000 रेक्टँगलचा 1000. तर मग मी हे तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो, ठीक आहे. मग बघा मी त्या फोल्डरमध्ये डायरेक्टली इथे CMD कमांड फायर करतोय, मला डायरेक्टली त्या फोल्डरमध्ये घेऊन जाईल तो, ठीक आहे. इथं मी जावासी म्हणतोय EXP10 डॉट जावा कंपाईल करतो कोड तुमच्यासाठी, ओके. रन करतोय बघा जावा EXP10 बघा एरिया इनसाइड नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर म्हणजे पहिला कोणता कन्स्ट्रक्टर तर नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर इन्व्होक झाला, एरिया 100 प्रिंट झाला या रेक्टँगलचा. त्याच्यानंतर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इन्व्होक झाला, एरिया 1000 प्रिंट झाला. त्याच्यानंतर कॉपी कन्स्ट्रक्टर तुमचा इन्व्होक झाला आणि त्यानं काय केलं ऑब्जेक्टची कॉपी क्रिएट केली, बरोबर. एरिया ऑफ रेक्टँगल इज 1000 प्रिंट झालं. तर हे समजलंय का सांगा मला.
मग एक्सपेरिमेंट नंबर 10 मध्येच आणखी एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. अजून एक कन्सेप्ट आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर 10 मध्ये शिकायचं आहे, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. मग आपण मेथड ओव्हरलोडिंग बघितलं की ज्याच्यामध्ये काय असतं, एकाच क्लासमध्ये सेम नावाच्या मेथड्स आपण लिहितो. त्यांचा रिटर्न टाईप डिफरंट असू शकतो किंवा सेम असू शकतो, पण त्यांना पास केलेले पॅरामीटर सेम वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात आणि त्यांचा काउंट डिफरंट असू शकतो. हे आपण बघितलं होतं. सेम कन्स्ट्रक्टरला ऍप्लिकेबल आहे. एका क्लासमध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर्स लिहू शकता. त्यांना म्हटलं तर कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. फक्त रिक्वायरमेंट काय आहे की त्यांना पास केलेले पॅरामीटर्स हे डिफरंट टाईपचे आणि डिफरंट नंबरचे असावेत. म्हणजेच पहिल्या कन्स्ट्रक्टरला सपोज मी एक पॅरामीटर पास केला असेल तर दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला मला 2 पॅरामीटर पास केले पाहिजेत किंवा एकही पॅरामीटर पास केलं नाही पाहिजे, किंवा तिसरा कन्स्ट्रक्टर मी लिहिणार असेल तर त्याला मे बी 3 पॅरामीटर्स पास केलेले पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजेच काय म्हणता येईल की सिग्नेचर डिफरंट असली पाहिजे. बरोबर. मग बघा, तुमच्यासाठी मगाचाच क्लास लिहिलेला आहे. क्लास EXP10_1 नाव दिलेलं आहे. लेंथ, विड्थ आणि हाईट असे 3 इंटिजर टाईपचे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. बरोबर. इन्स्टन्स व्हेरिएबल्स. आणि कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे. कन्स्ट्रक्टर विदाउट आर्ग्युमेंट. पहिला कन्स्ट्रक्टर लिहिलाय त्याला मी कोणताच आर्ग्युमेंट पास केलेला नाही बघा, आणि त्याचं नाव सेम ॲज क्लास नेम आहे. बरोबर. लेंथ इक्वल टू विड्थ इक्वल टू हाईट इक्वल टू 10. बरोबर. तिघांनाही 10 व्हॅल्यू मी असाइन केलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी दुसरा कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे, त्याचंही नाव सेम ॲज क्लास नेम आहे. त्याला 3 पॅरामीटर पास केलेत, इंटिजर लेंथ, इंटिजर विड्थ आणि इंटिजर हाईट. मग लेंथ इक्वल्स टू एल, विड्थ इक्वल टू डब्ल्यू आणि हाईट इक्वल्स टू एच. 3 पॅरामीटर्स मी कन्स्ट्रक्टरला पास केलेले आहेत. हा तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. त्याच्यानंतर अजून एक कन्स्ट्रक्टर मी लिहिलेला आहे बघा, त्याचं नावही सेम ॲज क्लास नेम आहे, EXP10_1. त्याला मात्र मी एकच पॅरामीटर पास केलेला आहे आणि लेंथ इक्वल टू विड्थ इक्वल टू हाईट इक्वल टू तिघांची व्हॅल्यू मी त्या पॅरामीटरला सेट केलेली आहे. बरोबर. म्हणजे 3 कन्स्ट्रक्टर लिहिलेले आहेत. एका कन्स्ट्रक्टरला एकही पॅरामीटर पास केलं नाही, दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला मी 3 पॅरामीटर पास केलेत आणि तिसऱ्या कन्स्ट्रक्टरला एकच पॅरामीटर मी पास केला आहे. आणि व्हॉल्यूम नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे बघा. मग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. बरोबर. क्यूबचं व्हॅल्यूम कॅल्क्युलेट केलेलं आहे मी. मग बघा, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन मेथड लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये EXP_10_1 OBJ इक्वल्स टू न्यू EXP_10_1. हा कोणता कन्स्ट्रक्टर कॉल करणार आहे तुमचा? विदाउट आर्ग्युमेंटवाला. त्याच्यामध्ये लेंथ, विड्थ आणि हाईट तिघांची व्हॅल्यू 10 आहे. म्हणजेच आउटपुट काय येणार आहे तुमच्या व्हॉल्यूमचं 1000. बरोबर. त्याच्यानंतर बघा, दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्याला मी 3 पॅरामीटर पास केलेत, लेंथची 10, विड्थची 5 आणि हाईटची 5. बरोबर. 10 इंटू 5 किती येणार आहे? 50 इंटू 5 250 हे तुमचं व्हॉल्यूम असणार आहे क्यूबचं. आणि तिसरा जो आहे तो OBJ2 इक्वल्स टू, त्याला एकच पॅरामीटर पास केलाय, त्यामुळे तो तिसरा कन्स्ट्रक्टर कॉल केला. त्याच्यामध्ये लेंथ, विड्थ आणि हाईट तिघांची व्हॅल्यू ह्या पॅरामीटरला पास केली जाईल. 5 इंटू 5 इंटू 5 दॅट कम्स टू बी 125 हे तुमच्या क्यूबचं व्हॉल्यूम असेल. ठीक आहे. मग हे मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. कंपाईल केला तुमच्यासाठी प्रोग्राम, क्लिअर करतो स्क्रीन. जावा. ओके. रन करतोय बघा. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज 1000, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज 250 आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज 125. तर हे क्लिअर आहे का सांगा मला चॅट बॉक्समध्ये. ओके. तर हे 2 कोड करायचे तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 10 मध्ये. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 11 कडे जाणार आहे आपण, 11 आणि 12. मग बघा, एक्सपेरिमेंट नंबर 11 मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर स्ट्रिंग क्लास आपल्याला आणि त्यातल्या बऱ्याचशा मेथड्स आपल्याला स्टडी करायच्या आहेत. मग स्ट्रिंग्स काय असतात हे तुम्हाला माहिती आहे. स्ट्रिंग्स आर फर्स्ट क्लास ऑब्जेक्ट्स. स्ट्रिंग्सला जावामध्ये फर्स्ट क्लास ऑब्जेक्ट का म्हटलं तर यू डोंट नीड न्यू कीवर्ड टू क्रिएट स्ट्रिंग्स. न्यू कीवर्ड यूज करून पण तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करू शकता, पण दिस इज नॉट मॅन्डेटरी. ठीक आहे. कंपल्सरी नाही, तुम्ही विदाउट युझिंग न्यू कीवर्ड पण स्ट्रिंग क्रिएट करू शकता. त्यामुळे जावामध्ये स्ट्रिंग्सला फर्स्ट क्लास ऑब्जेक्ट्स म्हटलं जातं. बरोबर. मग स्ट्रिंग क्लासमधल्या बऱ्याचशा मेथड्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर स्ट्रिंग्स आर इम्युटेबल. म्हणजेच काय करू शकतो, स्ट्रिंगमध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. स्ट्रिंगचे जे कंटेंट्स आहेत, बरोबर, स्ट्रिंग ऑब्जेक्टचे जे कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकत नाही. दॅट्स वाय स्ट्रिंग्स आर कॉल्ड ॲज इम्युटेबल. ओके. कॅनॉट बी चेंज व्हॅल्यू ऑफ दीज ऑब्जेक्ट्स. बरोबर. मग बघा, क्लास EXP11 लिहिलेला आहे, मेन मेथड लिहिलेली आहे. बरोबर. कॅरेक्टर CH, कॅरेक्टर अरे लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये P, U, N आणि E असे 4 कॅरेक्टर्स मी त्या कॅरेक्टर अरे CH मध्ये टाकलेले आहेत. बरोबर. स्ट्रिंग S1 इक्वल टू न्यू CH. बरोबर.
न्यू ch. मग हा एक वे आहे ज्यानं तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅरेक्टर अरे क्रिएट करा आणि तो कॅरेक्टर अरे ॲज अ पॅरामीटर म्हणून स्ट्रिंग कन्स्ट्रक्टरला पास करा. मग स्ट्रिंग s1 इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग आणि पॅरामीटर म्हणून पास केलाय कॅरेक्टर अरे आपण ch. त्यामुळे पुणे ही स्ट्रिंग क्रिएट केली जाईल आणि त्याला s1 हा तुमचा रेफरन्स व्हेरिएबल पॉईंट करेल. मग स्ट्रिंग s2 इक्वल्स टू सातारा. बघा इथं न्यू कीवर्ड न वापरता मी डायरेक्टली स्ट्रिंग डबल कोट्समध्ये दिलेले आहे, तरी पण तुमची स्ट्रिंग क्रिएट केली जाईल, स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल आणि त्या ऑब्जेक्टला s2 तुमचा पॉईंट करेल. स्ट्रिंग s3 इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग कोल्हापूर. हा तिसरा वे. तिसऱ्या वेमध्ये तुम्ही बघा न्यू कीवर्ड वापरून स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे आणि ॲज अ पॅरामीटर म्हणून तुम्ही कन्स्ट्रक्टरला स्ट्रिंग पास केलेली आहे कोल्हापूर. अशा 3 प्रकार आहेत ज्याने तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करू शकता. मग बघा वेगवेगळ्या मेथड्स आहेत तुमच्या स्ट्रिंग क्लासमध्ये. स्ट्रिंग क्लास हा तुमच्या java.lang पॅकेजमध्ये अवेलेबल आहे आणि java.lang पॅकेज बाय डिफॉल्ट तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्टेड असतो. मग बघा लेंथ ऑफ स्ट्रिंग system.out.println लेंथ ऑफ स्ट्रिंग इज s2 डॉट लेंथ. s2 म्हणजे कोणती? सातारा. सातारा स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? 6. त्यामुळे लेंथ किती प्रिंट होणार आहे? 6. s2 डॉट लेंथ. बरोबर. कॅर ॲट 3 म्हणजे पर्टिक्युलर पोझिशनचं कॅरेक्टर पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कोणती मेथड वापरणार आहे? कॅर ॲट ही मेथड वापरणार आहे. मग बघा s2 डॉट कॅर ॲट 3. बरोबर. तिसऱ्या पोझिशनचं मला कॅरेक्टर पाहिजे, ते माझ्यासाठी रिटर्न केलं जाईल. ओके. मग बघा पहिलं कॅरेक्टर 0 पोझिशनला असेल, दुसरं 1, तिसरं 2 आणि चौथं असेल ते तुमचं तिसऱ्या पोझिशनला असेल. मग ते कॅरेक्टर तुम्हाला रिटर्न केलं जाईल. अप्पर केस ऑफ सातारा स्ट्रिंग इज. मग अप्पर केस करायचं असेल तुम्हाला, आता स्ट्रिंग आहे ती माझी सातारा लोअर केसमध्ये, मग s2 डॉट टू अप्पर केस मेथड आहे. तसंच कोल्हापूर ही स्ट्रिंग बघा मी अप्पर केसमध्ये दिलेली आहे, ती मला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायची आहे. मग त्यासाठी मेथड आहे टू लोअर केस. मग s3 डॉट टू लोअर केस मेथड मी कॉल केलेली आहे. म्हणजे कोल्हापूर ही लोअर केसमध्ये माझ्यासाठी डिस्प्ले केली जाईल. त्याच्यानंतर पुन्हा मी एक स्ट्रिंग s4 लिहिलेली आहे, घेतलेली आहे. बघा स्ट्रिंग s4 आणि इकडे s3 क्रिएट केली आहे. बरोबर. पण कोल्हापूर एकामध्ये कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये पण कोल्हापूरच कंटेंट आहेत. म्हणजे s3 आणि s4 दोघांचे कंटेंट सेम आहेत. मग बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन s3 डॉट इक्वल्स s4 इज. मग काय येणार आहे याचं आउटपुट? दोघांचे कंटेंट सेम आहेत, कोल्हापूर कोल्हापूर. त्यामुळे काय होणार आहे? तो इक्वल्स ट्रू रिटर्न करणार आहे, बुलियन. बरोबर. बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतो तो. त्याच्यानंतर s3 इज इक्वल टू s4 इज मात्र हे फॉल्स येणार आहे. का फॉल्स येणार आहे? तर s3 मध्ये s3 ज्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय त्याचा ऍड्रेस वेगळा असणार आणि s4 हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. दोघांचे कंटेंट जरी सेम असले तरी ते दोघं एका ऑब्जेक्टला पॉईंट करत नाहीत, ते वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सला पॉईंट करतात. त्यामुळे s3 आणि s4 मध्ये जे ऍड्रेसेस असणार आहेत, s3 आणि s4 मध्ये जे ऍड्रेसेस असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत. आणि s3 इज इक्वल टू s4 आपण काय कम्पेअर करतोय? ऍड्रेसेस. ऑब्जेक्टला ज्या पॉईंट करतायत ते त्यांचे ऍड्रेसेस. मग s3 मध्ये s3 ज्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय त्याचा ऍड्रेस s4 ह्या ज्या ऑब्जेक्टला पॉईंट करतोय त्याच्यापेक्षा डिफरंट आहेत. बरोबर आहे. s3 आणि s4 दोघांचे कंटेंट जरी सेम असले कोल्हापूर कोल्हापूर तरी पण ते दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्या दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असल्यामुळे मेमरीमध्ये त्यांचे जे ऍड्रेसेस असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत आणि s3 आणि s4 मध्ये जे ऍड्रेसेस असणार आहेत ते डिफरंट असणार आहेत. त्यामुळे s3 इज इक्वल टू s4 मात्र तुमचं फॉल्स येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्कॅट बघा. कॉन्कॅट s2 डॉट कॉन्कॅट s3. मग s2 मध्ये काय स्ट्रिंग आहे? सातारा आणि कोल्हापूर. हे काय केलं जाईल? कॉन्कॅनेट केलं जाईल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला रिटर्न केला जाईल. बरोबर. मग s2 डॉट कंटेन्स sat. बरोबर. म्हणजे ही स्ट्रिंग कंटेन आहे का हे चेक करायचं मला. sat ट्रू रिटर्न करेल आहे त्याच्यामध्ये सबस्ट्रिंग. बरोबर. s2 डॉट इंडेक्स ऑफ t. बरोबर. तील ह्याचा मला इंडेक्स पाहिजे. बरोबर. कोणत्या पोझिशनला आहे तो? 0 1 2 पोझिशनला आहे. मग s2 डॉट इंडेक्स ऑफ t मला 2 रिटर्न करेल. s2 डॉट लास्ट इंडेक्स ऑफ a. लास्ट इंडेक्स a चा किती आहे? तर बाबा 5th आहे. 5th आहे. बरोबर. हा लास्टचा इंडेक्स a चा किती आहे? सातारा मधल्या तर 5th आहे. त्यामुळे मला s2 डॉट लास्ट इंडेक्स ऑफ a 5th रिटर्न करेल. त्याच्यानंतर s2 डॉट रिप्लेस a कॉमा f. मग जिथं जिथं सातारामध्ये तुमच्या a तिथं तिथं a रिप्लेस केला जाईल f नी. बरोबर. त्याच्यानंतर s2 डॉट सबस्ट्रिंग 2. मग 2 पोझिशन पासून पुढची सबस्ट्रिंग रिटर्न केली जाईल. 2 म्हणजेच 0 1 द्या सोडून TARA पासून तारा. ओके. इथून तुमची स्ट्रिंग काय केली जाईल? सबस्ट्रिंग रिटर्न केली जाईल. ओके. त्याच्यानंतर s5 एक स्ट्रिंग घेतली बघा, हे महत्वाचं आहे. त्याच्या आधी खूप सारे ब्लँक स्पेसेस आहेत बघा वेलकमच्या अगोदर. त्याच्यानंतर सातारा नंतर पण ब्लँक स्पेसेस आहेत. बरोबर. मग ही मी प्रिंट केली तर मला ब्लँक स्पेसेस सहित s5 स्ट्रिंग प्रिंट झाली. पण म्हणजेच मला ह्या ब्लँक स्पेसेस काढायचे असतील अगोदरच्या आणि नंतरच्या स्ट्रिंगच्या, तर माझ्यासाठी जी मेथड अवेलेबल आहे ती ट्रिम मेथड अवेलेबल आहे. s5 डॉट ट्रिम म्हटलं की काय करेल तो अगोदरच्या म्हणजेच लीडिंग आणि ट्रेलिंग म्हणजेच नंतरच्या ज्या काही व्हाईट स्पेसेस असतील किंवा स्पेसेस असतील ब्लँक स्पेसेस त्या स्ट्रिंग मधल्या रिमूव्ह करेल ट्रिम मेथड तुमच्यासाठी.
त्याच्यानंतर स्ट्रिंग एस इज इक्वल टू S5.trim, म्हणजेच काय केलं, S6 मध्ये मी पुन्हा ही स्ट्रिंग स्टोअर केली, फक्त ती ट्रिम करून स्टोअर केली, म्हणजेच अगोदरचे ब्लँक स्पेसेस आणि नंतरचे ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करून मी S6 मध्ये काय केली, स्ट्रिंग ती स्टोअर केली. त्याच्यानंतर एक स्ट्रिंग अरे घेतला आणि S6 डॉट स्प्लिट मेथड, स्प्लिट मेथड काय करते, हा जो कॅरेक्टर आहे बरोबर, कोणता कॅरेक्टर आहे, त्या स्प्लिट मेथडला मी पास केलेला स्पेस किंवा ब्लँक कॅरेक्टर आहे, मग तो काय करेल, स्ट्रिंग मध्ये जे ब्लँक कॅरेक्टर्स आहेत त्याच्यानुसार स्ट्रिंग तुमची स्प्लिट करेल आणि ती ऍज अ स्ट्रिंग अरे म्हणून रिटर्न करेल. मग आता माझ्या स्ट्रिंग मध्ये किती वर्ड्स आहेत, 3 वर्ड्स आहेत आणि स्पेसेस किती आहेत, 2. त्यामुळं जो मला स्ट्रिंग अरे मध्ये जे मला स्ट्रिंग्स रिटर्न केल्या जातील ते असतील वेलकम, टू आणि सातारा, बरोबर आहे. मग टोटल वर्ड्स इन स्ट्रिंग S5 ARR डॉट लेंथ, बरोबर, म्हणजे किती वर्ड्स आले आता ह्या स्ट्रिंग अरे मध्ये, ह्या स्ट्रिंग जो ARR आहे त्याच्यामध्ये किती वर्ड आले स्प्लिट केल्यानंतर, किती वर्ड्स आहेत त्या स्ट्रिंग मध्ये, 3 आहेत, वेलकम, टू आणि सातारा. मग ह्या अरे मध्ये आता किती वर्ड्स आलेत हे कसं कळणार मला, तर ARR डॉट लेंथ, अरेची प्रॉपर्टी आपण बघितली होती की ज्या प्रॉपर्टी यूज करून आपण अरे मध्ये किती एलिमेंट आहेत ते फाइंड आउट करू शकतो, ती प्रॉपर्टी कोणती आहे, लेंथ. मग ती प्रॉपर्टी बघा, ARR डॉट लेंथ म्हटलं, मला ह्या स्ट्रिंग अरे मध्ये किती स्ट्रिंग्स आहेत ते मला कळालं, 3 स्ट्रिंग्स आहेत, वेलकम, टू आणि सातारा, बरोबर. त्याच्यानंतर S7, बरोबर, S7 हा एक अरे घेतलाय, कॅरेक्टर अरे, S5 डॉट ट्रिम डॉट टू कॅर अरे, बरोबर. हा काय केलाय बघा, मी पूर्णच्या पूर्ण जी स्ट्रिंग आहे तुमची वेलकम टू सातारा ती ट्रिम केली, म्हणजेच ब्लँक स्पेसेस रिमूव्ह केल्या S5 डॉट ट्रिमनी. त्याच्यानंतर वेलकम टू सातारा ही मला स्ट्रिंग मिळाली, ती स्ट्रिंग मी कॅरेक्टर अरे मध्ये कन्वर्ट केली, टू कॅर अरे मेथडनी ती स्ट्रिंग मी कॅरेक्टर अरे मध्ये काय केली, कन्वर्ट केली आणि एक काउंट व्हेरिएबल घेतला इज इक्वल टू 0 आणि त्याच्यानंतर आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन S7 डॉट लेंथ कॉमा आय प्लस प्लस लूप चालवली. कशासाठी लूप चालवली, तर मला पुन्हा वेगळ्या पद्धतीनं वर्ड्स किती आहेत त्या स्ट्रिंग मध्ये वर्ड्स किती आहेत ते फाइंड आउट करायचे. ते वर्ड्स कसे फाइंड करणार आपण, तर S7 ऑफ आय इज इक्वल टू ब्लँक कॅरेक्टर असेल तर आपण काय करणार आहे, काउंट इन्क्रीमेंट करणार आहे, काउंट प्लस प्लस करणार आहे आणि त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन टोटल वर्ड्स इन स्ट्रिंग S5 बाय अदर मेथड आर काउंट प्लस 1, म्हणजे जेवढ्या स्पेसेस असतील त्याच्यापेक्षा एक जास्त वर्ड तुमच्या स्ट्रिंग मध्ये असणार आहे. जसं की आता आपल्या स्ट्रिंग मध्ये वेलकम टू सातारा मध्ये 2 स्पेसेस असतील, ट्रिम केल्यावर म्हणतोय मी, 2 स्पेसेस असतील आणि त्याच्यामध्ये वर्ड किती आहेत, 3 आहेत, म्हणजे 2 प्लस 1, म्हणजे जेवढ्या स्पेसेस असतील त्याच्यापेक्षा एक जास्त वर्ड तुमच्या स्ट्रिंग मध्ये असेल. मग हे दुसऱ्या मेथडने मी तुम्हाला प्रिंट करून दाखवलं की ऍक्च्युअल मध्ये स्ट्रिंग जे आहे त्याच्यामध्ये किती वर्ड्स आहेत ते, बरोबर, टोटल वर्ड्स किती आहेत ते फाइंड आउट केलं. मग हे पुन्हा एकदा मी तुम्हाला रन करून दाखवतो. ओके, कंपाइल करतो, जावा सी exp11.java, एंटर मारतोय, कंपाइल झालेला आहे, रन करतो, जावा exp11. बघा आउटपुट बघा मिळेल, लेंथ ऑफ सातारा स्ट्रिंग किती आहे, 6, कॅर ॲट 3 ऑफ सातारा इज ए, अप्पर केस ऑफ सातारा स्ट्रिंग, बरोबर, लोअर केस ऑफ कोल्हापूर स्ट्रिंग, S3 डॉट इक्वल्स S4 ट्रू, S3 इज इक्वल टू S4 फॉल्स, कॉन्कॅटिनेशनचं सातारा कोल्हापूर आउटपुट ट्रू आहे. त्याच्यानंतर ला इंडेक्स ऑफ T2, S2 डॉट लास्ट इंडेक्स ऑफ A5, रिप्लेस सबस्ट्रिंग, त्याच्यानंतर ट्रिम केलेली स्ट्रिंग दिसते बघा. त्यानंतर टोटल वर्ड्स इन S5 2 मेथडने आपण कॅल्क्युलेट केले, टोटल वर्ड स्ट्रिंग मध्ये किती आहेत, 3 आहेत, बरोबर. एक स्पेस काउंट केले, स्पेस प्लस 1 हे आपल्याला वर्ड्स देईल. दुसरं काय केलं आपण, स्प्लिट मेथड वापरली आणि त्या स्प्लिट मेथडनं आपल्याला स्ट्रिंग अरे रिटर्न केला आणि स्ट्रिंग अरेचा जो काय लेंथ आपण बघितला ऍट्रिब्यूट अरेचा, तेवढे कॅरेक्टर्स तेवढे वर्ड्स त्या स्ट्रिंग अरे मध्ये असतील, त्याच्यानुसार आपण कन्सिडर केलं की तेवढे वर्ड्स आहेत स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, तर हा एक एक्सपेरिमेंट नंबर 11 आहे, 11 आणि 12 त्याच्यामध्ये 2 करायचे तुम्हाला, दुसरा दाखवतो आता मी. मग दुसरा जो कोड तुम्हाला करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रिंग बिल्डर क्लास वापरायचा आहे. कोणता, स्ट्रिंग बिल्डर क्लास. स्ट्रिंग आणि स्ट्रिंग बिल्डर क्लास मध्ये फरक काय, तर स्ट्रिंग इम्म्युटेबल आहे, बरोबर. स्ट्रिंग इम्म्युटेबल आहे म्हणजेच काय, स्ट्रिंग ऑब्जेक्टचे कंटेंट्स तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. स्ट्रिंग बिल्डर मात्र म्युटेबल आहे. म्युटेबल आहे म्हणजेच स्ट्रिंग बिल्डर मधले कंटेंट तुम्ही चेंज करू शकता, स्ट्रिंग मधले लेटर्स चेंज करू शकता, त्याच्यानंतर इन्सर्ट करू शकता लेटर्स, त्याच्यानंतर
न्यू स्ट्रिंग तिथं त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी स्ट्रिंग बिल्डरमध्ये काय करू शकता, तुमच्या ज्या स्ट्रिंग बिल्डर थ्रू क्रिएट केल्या जातील त्या म्युटेबल असतील, म्हणजे त्याचे कंटेंट आपण मॉडिफाय करू शकतो, चेंज करू शकतो. मग बघा स्ट्रिंग वेलकम टू सातारा स्ट्रिंग घेतलेली आहे, बरोबर. स्ट्रिंग str इक्वल्स टू, त्याच्यानंतर स्ट्रिंग बिल्डर एस इक्वल्स टू न्यू स्ट्रिंग बिल्डर आणि त्याला पास केली तुमची स्ट्रिंग str. आता काय झालं, ही स्ट्रिंग str जी होती ती मी स्ट्रिंग बिल्डर च्या ऑब्जेक्टला पास केल्यामुळं ही जी वेलकम टू सातारा स्ट्रिंग आहे ती आता म्युटेबल झाली. म्युटेबल झाली म्हणजेच काय, मी आता ह्या स्ट्रिंगचे कंटेंट चेंज करू शकतो. मग मी ती स्ट्रिंग प्रिंट केली, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एस, स्ट्रिंग बिल्डर क्लासचा ऑब्जेक्ट मी प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लेंथ फाइंड केली एस डॉट लेंथ मेथडनी. अपेंड बघा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन अपेंड एस डॉट अपेंड, आणि काय एंडला अपेंड केलं मी, कोल्हापूर ही स्ट्रिंग अपेंड केली. त्याच्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एस म्हटलेलं आहे, स्ट्रिंग काय केली मी प्रिंट केली. काय स्ट्रिंग मिळेल, वेलकम टू सातारा कॉमा कोल्हापूर हे प्रिंट केलं जाईल तुमच्यासाठी. कॅर ॲट 6, मग ह्यामध्ये 6 पोझिशनचं कॅरेक्टर मी काय केलंय, 6 पोझिशनचं कॅरेक्टर मी प्रिंट केलेलं आहे. त्याच्यानंतर डिलीट 0,7, डिलीट 0,7 म्हणजेच काय, 0 to 7 ह्या पोझिशनचे कॅरेक्टर्स डिलीट केले जातील. त्यानंतर इंडेक्स ऑफ सातारा, बरोबर, एस डॉट इंडेक्स ऑफ सातारा, बरोबर. इंडेक्स ऑफ सातारा स्ट्रिंगचा इंडेक्स, स्टार्टिंग इंडेक्स आपल्याला रिटर्न केला जाईल. इन्सर्ट 0, वेलकम, 0th पोझिशनला वेलकम हे इन्सर्ट करा, एस डॉट इन्सर्ट 0th पोझिशन वेलकम. त्यानंतर रिव्हर्स बघा, एस डॉट रिव्हर्स, स्ट्रिंग तुमच्यासाठी काय केली जाईल, रिव्हर्स केली जाईल. आणि त्याच्यानंतर एस डॉट सबस्ट्रिंग 0 पोझिशन टू 7th पोझिशन, इथली मला सबस्ट्रिंग रिटर्न केली जाईल, इथली मला सबस्ट्रिंग रिटर्न केली जाईल. मग तुमच्यासाठी कोड काय करतो मी, कंपाईल करतो आणि एक्झिक्यूट करतो. जावासी सोपं आहे म्हणून स्पीडमध्ये चाललोय, ठीक आहे. कुणाला नाही कळालं तर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, चेक करा, ठीक आहे. क्लिअर करतो स्क्रीन. जावा हे बघा आउटपुट, वेलकम टू सातारा, लेंथ आहे स्ट्रिंगची 17, अपेंड मेथड वापरल्यानंतर वेलकम टू सातारा, एंडला कोल्हापूर स्ट्रिंग अपेंड झाली, वेलकम टू सातारा कोल्हापूर प्रिंट झालंय. कॅरेक्टर ॲट 6 आहे, डिलीट 0,7 म्हटलं तर वेलकम डिलीट झाला, टू सातारा कोल्हापूर फक्त मिळाला. इंडेक्स ऑफ सातारा 4th पोझिशनला आहे, इन्सर्ट 0, वेलकम, पुन्हा मी वेलकम इन्सर्ट केला, स्टार्ट पोझिशनला वेलकम टू सातारा कोल्हापूर स्ट्रिंग झाली. ती पूर्ण स्ट्रिंग रिव्हर्स केली मी आणि सबस्ट्रिंग फाइंड केली मी, ओके, 0 to 7 पोझिशनची. ओके, समजलंय का?